महाराष्ट्रामध्ये हॉटेल व्यावसायिकांच्या गॅस पुरवठ्यामध्ये 50% घट झाली। गॅस पुरवठा सुरळीत नसल्यामुळे हॉटेल व्यावसायिक हैराण झाली आहे। कोल्हापुरातील छोट्या हॉटेल व्यावसायिकांच्या गॅस पुरवठ्यात 50% घट झाली आहे। हॉटेल व्यावसायिकांना 8 दिवसांपासून आठवड्यात 2च गॅस सिलेंडर मिळाले आहे। हॉटेल व्यावसायिकांना कमी सिलेंडरमध्ये आपला व्यवसाय करावा लागतोय। आता गॅसची परिस्थिती कठीणच होत चालली आहे। 4 दिवसांनी एक गाडी येत होती, 3-4 सिलेंडर मिळत होते आपले। आता 4 दिवसांनी एक गाडी येते, 2च सिलेंडर मिळत चालले। आध्यात्मिक पर्यटन केंद्र असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यालाही फटका बसतोय। सुरळीत गॅस मिळत नसल्यानं किचन बंद ठेवण्याची वेळ काही व्यावसायिकांवर आलेली आहे। सरकारनं वेळीच लक्ष घालून उपाययोजना करण्याची मागणी हॉटेल व्यावसायिक करत आहेत। तर सध्या गॅसचं फार प्रमाणात तोटा उद्भवतोय आणि आम्हाला गॅस सुद्धा उपलब्ध होत नाहीये सर। रत्नागिरीमध्येही असंच चित्र पाहायला मिळतंय। रत्नागिरी शहरात प्रत्येक गॅस एजन्सीला अवघ्या 60 ते 70 व्यावसायिक सिलेंडरचा कोटा दिला जातोय। तर रत्नागिरीमध्ये दिवसाला 600 ते 700 व्यावसायिक गॅस सिलेंडर आवश्यक आहेत। अशीच परिस्थिती राहिली तर व्यवसायाला मोठा फटका बसण्याची भीती हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। आपल्या इकडे या युद्धामुळे सिलेंडर जर आपण मागणी केली त्यांच्याकडे तर ते म्हणतात की सिलेंडर नाही आहे। आता आज 3-4 दिवस झाले माझ्याकडे सिलेंडर नाही आहे। कालपर्यंत होता, आज जर सिलेंडर आम्हाला मिळाला नाही तर उद्यापासून आमचा हा व्यवसाय बंद करावा लागेल। नाशिकमध्ये गॅस पुरवठा सुरळीत नसल्यानं हॉटेल व्यावसायिक हैराण झालेत। व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर वाढल्यानं मिसळचे दरही वाढण्याची शक्यता आहे। नाशिकची प्रसिद्ध तर्रीदार मिसळ लवकरच महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नागपुरातील हॉटेल व्यावसायिकांना सिलेंडरचा तुटवडा भासू लागलाय। गेल्या 4 दिवसांपासून व्यावसायिक सिलेंडर मिळत नाहीयेत। 2 दिवसात सिलेंडर मिळाले नाही तर पोह्यांचा स्टॉल बंद करण्याची वेळ आल्याचं विक्रेते सांगतायत। कमीत कमी 4 दिवस झाले म्हणजे शॉर्टेज झालाय, पूर्ण भेटत नाही। कधीपर्यंत पुरेल? हा 2 म्हणजे 1 दिवस आणखीन पकडून घ्या। मग काय करायचं? पाहा लागेल, थोडासा जमवा लागेल काहीतरी। मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलेंडरची टंचाई झाली असून घरगुती सिलेंडरसाठीही वाट पाहावी लागतेय। पुरवठा सुरळीत करण्यासाठी 25 दिवसांचा नियम लागू करण्यात आलाय। व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरातही सुमारे 115 रुपयांची वाढ झाली आहे। पुढील काही दिवस ही स्थिती राहिल्यास 50%हून अधिक हॉटेल बंद राहण्याची शक्यता आहे। एलपीजी गैस का ये जो कमर्शियल बाटला है पूरी तरह से बंद है। कितने दिन से बंद है? ये आज ये 4था दिन है। पुण्यामध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर मिळत नाहीये। सध्या एक व्यावसायिक गॅस सिलेंडर 2500 रुपयांवर पोहोचलाय। 2 दिवस पुरवठा विस्कळीत झाल्यास मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे। 80% हॉटेल बंद होतील पुन्हा। 80%। 1-2 दिवसात 80% हॉटेल बंद होतील। छोटे तर पहिले बंद होतील आणि मोठे सर्व होणार नाही। आणि जे काय हॉटेल चालू असतील ते तुम्हाला त्यांच्या मेनूमध्ये जर 100 डिश असेल तर ते ऑटोमॅटिक ते कमी होणार। जितकं ते बल्क कुकिंग मध्ये तो सेटअप करेल तेवढंच त्याला मिळेल।